गॅस संदर्भातली, कारण गेल्या काही दिवसांमध्ये खास करून व्यावसायिक गॅसवर ज्या पद्धतीने सगळं टेन्शन निर्माण झालेलं आहे त्या संदर्भातली ही अपडेट आहे. बातमी अर्थातच आहे ती व्यावसायिक गॅस आणि त्यासोबतच पाईप गॅस या संदर्भात निर्माण झालेल्या चिंतेसंदर्भातली. त्याची अपडेट घेऊया. ही बातमी आहे कारण व्यावसायिक गॅस बरोबरच आता पाईप गॅस देखील कपात झालेली आहे पाईप गॅसमध्ये आणि त्याच्यामुळे उद्योगांची चिंता काहीशी वाढल्याचं पाहायला मिळतंय. महानगर गॅस लिमिटेडने जाहीर केल्याप्रमाणे युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यात 20% कपात झाली आहे. उद्योगांना होणारा पाईप गॅसचा पुरवठा 50% कमी करण्यात आलाय. मुंबईतल्या 30 ते 35% हॉटेल्सना पाईप गॅसने पुरवठा होतो, त्यांना निर्णयाचा फटका बसू शकतो. मात्र घरगुती पाईप गॅस पुरवठा आणि सीएनजी स्टेशन्सना होणारा पुरवठा हा 100% सुरू राहणार आहे. तेव्हा गॅसच नाही आला तर मग पूर्ण बंद ठेवणार तेवढा वेळ. त्यावेळेस इंडेक्स मशीन म्हणून आम्ही घ्यायला प्रयत्न केला. आम्ही बुकिंग पण केली होती 17,000 ऑलरेडी बोललो आम्हाला देतो म्हणून, आणि एंड टायमाला त्यांनी आम्हाला हे दिलं नाही आणि ते 17,000 बोललो 34 द्या आता डायरेक्ट. 34,000 घेऊन कमी पद ते 4 तासासाठी काय करणार नाही, मी 4 तास बंद ठेवणार ऑडिओज. त्यापेक्षा इलाजच नाही काय बरं, कारण इंडेक्स मशीन म्हणून नाही आहे माझ्याकडे. आता घ्यायला तर कमीत कमी 50,000 लागणार मला आणि 2-3 लागणार मला, जो 1.5 लाखाच्या वर खर्च आहे. आणि ज्या ग्राहकांकडे पाईप गॅस आहे किंवा ज्या ग्राहकांकडे पाईप गॅस आहे त्यांना घरगुती गॅस सिलेंडर संदर्भातला एक महत्त्वाचा निर्णय समोर आला आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये घरगुती गॅस ग्राहकांना कोणतीही टंचाई भासू नये या दृष्टीने हा निर्णय आहे आणि त्याची अंमलबजावणी आता करण्यात येईल. पीएनजी असणाऱ्यांना एलपीजी सिलेंडर मिळणार नाहीये. केंद्रीय मंत्रालयाने या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे अशा ग्राहकांना नवीन एलपीजी कनेक्शन घेण्यास किंवा सिलेंडर रिफिल करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुधारित नियमानुसार ज्या घरांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक वायूचं कनेक्शन उपलब्ध आहे त्या घरांना घरगुती एलपीजी कनेक्शन ठेवण्यास परवानगी राहणार नाही. एलपीजी गॅसची भविष्यामध्ये कोणतीही टंचाई भासू नये या दृष्टीने केंद्र सरकारने हे निर्देश दिले. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय सातत्याने अनेक ठिकाणी नागरिक रांगेमध्ये उभे आहेत, कारण घरगुती गॅस ग्राहक जे आहेत त्यांना काहीशी धास्ती आहे, ती म्हणजे गॅस सिलेंडर न मिळण्याची. अनेक ठिकाणी रांगा लागल्याचं चित्र आहे आणि काही ठिकाणी त्याच्यामुळे काही ठिकाणी काळा बाजार होत असल्याची देखील प्रकार समोर आलेले. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा नागरिकांना आश्वस्त केलंय, केंद्र सरकारवर विश्वास ठेवा, गॅसचा पुरवठा आम्ही कमी पडू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. राज्यात गॅस टंचाई नाहीये असंही त्यांनी स्पष्ट केलं. नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागलं पाहिजे. काही राजकीय पार्ट्या जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये घबराट तयार करतायत. त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन होऊन असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना तयार होते. लोक साठवणूक करतील जर त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती निर्माण केली तर. त्यामुळे या सगळ्या भीती मनातनं काढून केंद्र सरकार, मोदीजी नीट सगळ्या गोष्टी आपल्याकरता पाहतायत, त्यावर विश्वास ठेवावा. एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असतानाच आता बातमी येते ती म्हणजे रोजगारावर काहीसं संकट उभं राहिले त्या संदर्भातली. ही बातमी अर्थातच आहे ती मी सांगतोय, जी म्हणजे MIDC आणि अन्य ठिकाणी उद्योग क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये खूपच समस्या निर्माण व्हायला लागल्यात. अनेक ठिकाणी रोजगार जे आहेत ते संकटात आलेले आहेत आणि याचं मुख्य कारण अर्थातच गॅसचा हा तुटवडा जो आहे तो भासतोय, व्यावसायिक गॅसचा तुटवडा भासतोय. त्यामुळे अनेक उद्योग जे बंद करण्याची वेळ आली आहे, ज्याची निर्मिती ही कमी करण्याची वेळ आली आणि त्याच्यामुळेच आता कुठेतरी लघु उद्योजक अडचणीत आहेत. नाशिक, अहमदनगर, संभाजीनगर या ठिकाणी MIDC मध्ये शेकडो कंपन्यांनी गॅस अभावी उत्पादनं बंद करण्याची त्यांच्यावर वेळ येते. ऑटोमोबाईल, फार्मास्युटिकल आणि स्टील उद्योगांना याचा सर्वाधिक फटका बसलाय. शेकडो कारखान्यांमधील उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. हजारो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. गॅस टंचाई अशीच कायम राहिली तर आणखी कंपन्या बंद होण्याची भीती आहे. त्यामुळे आणखी हजारो कामगारांना घरी बसावं लागू शकतं. अनेक कंपन्यांना उत्पादनासाठी विविध प्रक्रियांकरता औद्योगिक गॅसच्या वापराची आवश्यकता असते. मात्र हा पुरवठा बंद पडल्यानं त्यांचं उत्पादन बंद झालंय. मला 3 टन गॅस दररोज लागते, पण 11 तारखेपासून सप्लाय पूर्णतः बंद आहे, टोटली बंद आहे. म्हणून आमची दोन्ही लाईन थांबलेली आहे, उत्पादन दोन्ही लाईनवर बंद आहे. माझ्याकडे सुमारे 500 कामगार कामावर आहे आणि 80 टन दररोजचा बिस्किटचं उत्पादन आहे. 60 टन ग्लुकोज बिस्किट बनतो आणि 20 टन क्रीमचं बिस्किटचं उत्पादन आहे. इंडस्ट्रीची जी वाट लागली आहे आणि दिवसोदिवस एक मटेरियलचा रेट जे आहे वाढतच चाललाय. प्लास्टिक इंडस्ट्री बोला किंवा स्टील इंडस्ट्री बोला, दर इंडस्ट्रीला त्याचा एक्सपोर्टचा इंडस्ट्री आहे, एक्सपोर्टचं मटेरियल ऑर्डर आहे, बनवून ठेवलेलं आहे, पण ते एक्सपोर्ट होत नाहीये.
आणि या गॅस टंचाईमुळे उद्योगांवर कसा परिणाम झाला आणि त्यामुळे रोजगाराचं काय चित्र आहे बघूया. आणि आता आकडेवारी आपल्या समोर आहे. याचं कारण ठिकठिकाणी या संदर्भात समस्या निर्माण होत आहेत. ठाणे बेलापूर औद्योगिक क्षेत्रातल्या सुमारे 4,500 कंपन्यांना याचा फटका बसतोय. 10 लाख कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. कुडाळमध्ये 30 ते 40 उद्योगांचं उत्पादन पूर्णपणे ठप्प झालंय. तिकडेही शेकडो कामगारांच्या नोकऱ्या ज्या आहेत त्या धोक्यात आहेत. बुलढाणा शिवांगी बेकर्स कंपनीकडनं पार्लेजी बिस्किटांचं उत्पादन होत असतं. गुरुवारपासून कंपनी बंद आहे, त्यामुळे 500 कामगारांचा रोजगार धोक्यात आहे. लातूरमध्ये हॉटेल व्यवसाय गॅस तुटवड्यामुळे अडचणीत आहे आणि हॉटेलवर अवलंबून 12,000 लोकांच्या रोजगारावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आणि ही सगळी स्थिती असतानाच तिकडे विविध ठिकाणी प्रसादालयांमध्ये देखील आता चुली पेटवण्याची वेळ आली आहे. कारण प्रसादालयात ठिकठिकाणी हजारो भक्तांना हा प्रसाद दिला जातो. अहिल्यानगरमधली काय स्थिती आहे ती आता आपण बघणार आहोत. कारण तिकडे देखील आता चुलीवर प्रसाद जो आहे तो करण्यात येतोय. एकीकडे युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीये, तर तिकडे अहिल्यानगरमधल्या कालभैरवनाथ देवस्थानात चुलीवर हा महाप्रसाद बनवावा लागतोय. कालभैरवनाथ देवस्थानात प्रत्येक रविवारी जवळपास 5,000 भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे, त्यामुळे देवस्थानने चुलीवर महाप्रसाद शिजवायला सुरुवात केली आहे. असं वाटलं होतं की आम्हाला देवस्थान असल्यामुळे गॅस मिळतील, परंतु जेव्हा आम्ही विचारणा केली तेव्हा त्या ठिकाणी थोडंसं आडकाठी, म्हणजे त्या ठिकाणी आपल्या अडचणी येईल. पण त्या अगोदर मग आम्ही काय केलं, थोडंसं आपण पूर्व ज्या पद्धतीने या ठिकाणी चुली सुरू केल्या होत्या आणि त्या चुलीवर आपण भाकरी करत होतो, त्या पद्धतीने आम्ही एक अनुसरलं आणि त्या पद्धतीने लाकडाची उपलब्ध होते का ती पाहिली आणि ती उपलब्ध झाली. आणि म्हणून आज या ठिकाणी 5,000 4,000 भाविक जेवतील या पद्धतीने भाकरीचं नियोजन हे चुली करून त्या लाकडाच्या चुलीवर या ठिकाणी भाजण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि या गॅस पुरवठा जो अपुरा झालेला आहे, खास करून व्यावसायिक गॅसचा, त्याचा फटका आता लग्न सोहळ्यांना बसतोय. आपण बघितलेलं होतं. आणि आता केटरिंग व्यवसायावर याचा मोठा त्यामुळे परिणाम झाल्याचं बघायला मिळतं. आणि त्यामुळे तिकडे लग्न सोहळ्यांमध्ये देखील आता चुलीवर जेवण बनवायला सुरुवात झालेली आहे. सांगलीमधली ही दृश्य आहेत. गॅस पुरवठ्याचा परिणाम आणि त्याच्यामुळे केटरिंगवर झालेला हा फटका. सांगलीत मंगल कार्यालयात चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात झाली आहे. सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नामधल्या जेवणाचे जे मेनू आहेत ते चुलीवर बनवून लग्न सोहळे केले जात आहेत. जवळपास 1000 ते 1200 लोकांचं जेवण आता चुलीवर केलं जातं. तर पंढरपूरमध्ये देखील अनेक लग्न कार्यांमध्ये आता गॅस टंचाईमुळे समस्या निर्माण झाली आहे. मार्च, एप्रिल आणि मे 3 महिन्यात सर्वात जास्त लग्न मुहूर्त आहेत आणि आता लवकरात लवकर गॅस टंचाईचा प्रश्न सुटला नाही तर जेवणाविना लग्न करायची वेळ इकडे वऱ्हाडी मंडळींवर येऊ शकते. सध्या आम्ही डिझेल भट्टी आणि लाकडाची भट्टी आहे त्याच्यावर नियोजन चालू आहे. पण पूर्णपणे गॅस बंद झाल्यामुळं युद्धामुळं आम्हाला भरपूर खूप ताप होत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कमीत कमी सरकारने आम्हाला 10 सिलेंडर लागतात, तिथं 5 सिलेंडर मिळण्याची तरी व्यवस्था करावी. नाहीतर कसं आहे, आता मार्च, एप्रिल, मेमध्ये साधारण 15 ते 20 तिथी आहे ती, मग त्यांना सुद्धा भरपूर खूप ताप होणार आहे. आणि सध्या व्यावसायिक गॅसचा जो तुटवडा आहे तो तर भासतोच आहे. ठिकठिकाणी आपण बघतोय चित्र काय ते. मात्र येणाऱ्या काळामध्ये कोळशाचाही तुटवडा निर्माण होऊ शकतो अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. याचं कारण कोळशाचा जी मागणी आहे ती वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे येत्या 5 ते 6 दिवसामध्येच पुरेल इतका कोळसा साठा मुंबईत तरी आहे. त्यामुळे आता कोळशाची समस्या समोर उभी ठाकते का असा प्रश्न निर्माण होतोय. कोळशाची मागणी 80% वाढली आहे. हा पुरवठा 10 दिवस टिकू शकतो, पण त्यानंतर परिस्थिती गंभीर होऊ शकते. कोळशाची मागणी वाढल्यानं त्याचा तुटवडाही येणाऱ्या काळात निर्माण होऊ शकतो अशी शक्यता आहे. कारण कोळशाचा पुरेसा साठा मुंबईतल्या शिवडीमध्ये वखारीत नसल्याची माहिती देण्यात आली. आणि अनेक मंडळींचं रोजचं जेवण जे आहे ते खानावळींमध्ये होत असतं. मात्र लालबाग, परळ, भायखळा यासारख्या भागामध्ये ज्या खानावळी आहेत
तिकडे देखील आता चुलीवर स्वयंपाक केला जातो आणि त्याच्यामुळे तिकडे देखील काही प्रमाणात समस्या ही जाणवते, कारण खानावळींना गॅस टंचाईचा हा फटका बसतोय. मोठ्या प्रमाणात लोक खानावळीवर अवलंबून असतात, मात्र LPG पुरेसा तिकडे उपलब्ध नाहीये, व्यावसायिक गॅस, त्याच्यामुळे चुलीवरच आता जेवण बनवलं जातं. मी या खानावळीत अवघ्या 7 ते 8 वर्षापासून ते जेवण करण्यासाठी येत आहो. परंतु कुठलीही महामारी असो, कोरोनासारखं असो किंवा आता ही गॅसची तुटवडा असो, परंतु या खानावळीने कुठेही कमतरता भासवलेली नाही आहे. जे गिराईक आहे, अल्पभूदर म्हणजे गिराईक आहे, त्यांना योग्य पद्धतीने जेवण दिलेलं आहे. विशेष म्हणजे आज रविवार आहे, कुठल्या तरी खानावळीत बंद केल्या, पण या खानावळीनं कुठल्याच आयटममध्ये कमी करता केलं नाही. पुरी बरोबर देत आहे, रस, आमरस, तळेल पदार्थ म्हणणं, त्यांना असा तुटवडा आपल्याला भासू देत नाही आहे. आणि विशेष म्हणजे अवघ्या